मित्रांनो, तुम्ही जर नवीन ड्रायव्हर असाल रिक्षावरती आणि नवीनच उबर ऍप यूज करत असाल आणि तुम्हाला समजा अशी ट्रिप मिळाली आहे, बघा मी तुम्हाला दाखवतो. आता मी आलोय 1.47 किलोमीटर डिस्टन्स झालेला आहे आणि 56 रुपये मला भेटलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो. पण मी जेव्हा ट्रिप एंड केली ना, ड्रॉप लोकेशनवर पोहोचलो आणि ट्रिप एंड केल्यानंतर मला 13.40 कॅश दाखवायला लागली. म्हणजे पॅसेंजर कडनं एवढी कॅश घ्यायची होती मला. 13 रुपये कॅश घ्यायला दाखवत होतं मला. आणि मी आलेलो 1.47 किलोमीटर. तर जर कोणी नवीन असेल ना, तर तो विचार करेल की म्हणजे त्याला समजा दाखवलं, तो 2 किलोमीटर समजा गेला, ड्रॉप केलं त्याने पॅसेंजरला आणि त्याला फक्त 13 ना 12 रुपये दाखवले, तर एखादा नवीन असेल तो घाबरून जाईल. पण घाबरू नका मित्रांनो, कारण कसं असतं, आपण पॅसेंजर कडनं कॅश घेतो तेवढी आणि उबर आपल्याला आपल्या वॉलेटमध्ये जेवढा आपला फेअर असतो तेवढा ऍड करतो. आता हे बघा, मला 56 रुपये उबरने दिलेले आहेत टोटल आणि मी पॅसेंजर कडनं 13 रुपये कलेक्ट केलेले आहेत. म्हणजे 13 रुपये कॅश आणि हे 13.40 म्हणजे 13.40 कॅश. तर हे 13.40 मायनस झालेले आहेत आपल्या वॉलेटमधून. 43 रुपये मला वॉलेटमध्ये ऍड झालेले आहेत. समजू शकता ना तुम्ही. बघा, वागले त्याचे ट्रिप असते. म्हणजे 56 रुपये टोटल मला भेटलेले आहेत या ट्रिपचे, 56.40 आणि त्यातले 13.40 मायनस झालेत. म्हणजे कस्टमर कडनं मी कॅश घेतलेले आहे, तर मला वॉलेटमध्ये 43 रुपये भेटलेले आहेत. तर हे सगळं असतं मित्रांनो उबरवरती. आपण नवीन नवीन असतो तेव्हा घाबरतो. म्हणजे असं वाटतं की हे काय झालं, 13 रुपये सोपे काय, कमी फेअर दिला की नाही. तर तसं नाहीये मित्रांनो.